विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप पुकारला आहे। जुन्नर तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी, कार्यकर्ती व मदतनीस यात सहभागी झाले असून त्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ जुन्नर तालुका अध्यक्ष अनिता गुंजाळ यांना व जुन्नर तालुक्यातील सर्व बीट प्रमुख व अंगणवाडी कर्मचारी यांनी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना निवेदन दिलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी। पाहुयात। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आहे। आज इथं मी आणि माझ्या अंगणवाडी कर्मचारी भगिनी इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कोणाला निवेदन देण्यासाठी आलेला आहात? आम्ही आमदार अतुलदादा बेनके यांना हे निवेदन देणार आहोत। त्याच्यासाठी आमच्या भरपूर मागण्या आहेत। तर आता तुम्ही जे निवेदन देण्यासाठी आलेले आहात, तुमच्या ज्या भरपूर मागण्या आहेत त्यापैकी काही प्रमुख मागण्या सांगता येतील का? हो, सांगा। आमची प्रमुख मागणी आहे, आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा। तो दर्जा मिळेपर्यंत आम्हाला मानधनामध्ये भरघोस वाढ व्हावी, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। तसेच आमच्या अंगणवाडीमध्ये जो आहार येतो तर कुपोषण निर्मूलनासाठी त्या आहाराचा दर्जा चांगला असावा। तो आहार शिजवण्यासाठी जे आम्हाला इंधन लागतं तर त्या इंधन दरामध्ये वाढ व्हावी, ही एक आमची मागणी आहे। तसेच आम्ही ऑनलाईन कामं करतो, ऑनलाईन कामं करण्यासाठी आम्हाला मोबाईल लागतो, तर तो मोबाईल चांगल्या प्रतीचा मिळावा किंवा आम्हाला टॅब मिळावा, ही एक आमची मागणी आहे। तसंच पेन्शन हा एक विषय आहे। तर आत्ता ज्या आमच्या महिला रिटायर झाल्यात आणि पुढे होणार आहेत तर त्या महिलांना दरमहा पेन्शन मिळावी, ही पण आमची एक मागणी आहे। नुकताच कोर्टाने निकाल दिलेला ग्रॅज्युएटचा लाभ तो आम्हाला सेविकांना मिळावा। ज्या सर्व मागण्या घेऊन आम्ही आमदार साहेबांकडे आलेलो आहोत, तरी त्या मागण्या आमदार साहेबांनी चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडाव्यात, हीच आमची त्यांना नम्र विनंती आहे। आपल्या महाराष्ट्रातले जे अंगणवाडी कर्मचारी आहेत, म्हणजे सेविका आणि मदतनीस, त्यांची गेली अनेक वर्षापासून त्यांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी अशी त्यांची जी मागणी आहे, पण सरकार त्यांची वेतनवाढ जेव्हा करतं तेव्हा तुटपुंजी वेतनवाढ होती असं त्यांचं जे मत आहे, त्या मताशी मी ग्रामीण भागातले एक लोकप्रतिनिधी नात्याने निश्चित प्रकारे सहमत आहे। अंगणवाडीमध्ये काम करणारे जे माझ्या महिला भगिनी आहेत ते काही सगळ्याच खूप मोठ्या घरातले आहेत असं अजिबात नाही। जवळपास त्याच्यामध्ये 80% जे महिला आहेत ते त्यांचं कुटुंब त्या वेतनावर चालतं आणि ते ज्या प्रकारे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत की ते फक्त 2-3 तासाची जी शाळा आहे त्याच्यापुरतं सीमित न राहता गावच्या बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे गरोदर माताच्या असतील, त्या बालकांचा वाढ करण्यासाठी जे त्याला घरपोच धान्य पुरवायचं असते किंवा जेव्हा सरकारचे काही टार्गेट्स आले तर पहिला हाताशी कोण असतं तर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर, हे पहिलं त्यांच्याकडे येतं, टार्गेट येतं। जेव्हा राज्यकर्ते आदेश देतात, कलेक्टरकडे येतात, सीओकडे येतं, सीओ BDOला सांगतो, मग BDO पहिलं कोणाला बोलवतो तर ह्या सगळ्या यंत्रणांना बोलवतो। म्हणून त्यांचं पूर्ण वेळ हे गावच्या जडणघडणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातं। त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी त्यांच्यामध्ये खरं तर ते पणाला लावलेलं आहे आणि ह्या जी आपली व्यवस्था आहे लोकशाहीची, त्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा एकदम महत्त्वाचा घटक आहे। कोविड कालावधीमध्ये जरी पाहिलाच आणि इतर ठिकाणी पण जी पुढची पिढी आपल्याला जी घडवायची आहे, त्याचा जर पाया चांगला असेल तर ते भविष्यातलं मला ते मूल चांगलं होतं आणि त्याचं पहिलं पाऊल कुठं असलं ते अंगणवाडी आहे। म्हणून यांच्या ज्या मागण्या आहेत ते मी आधीच आमच्या ऑनलाईन LAQs आणि तारांकित प्रश्न असतात त्याच्यामध्ये केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचं वेतनवाढ झाली पाहिजे, त्यांना शासकीय दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यांना पेन्शन सुद्धा मिळाली पाहिजे। अशा प्रकारचे मी 3 प्रश्न यामध्ये दिलेलेच आहेत आणि म्हणून अन्य त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पण पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रकारे विधानसभेमध्ये आवाज उठवेल
या सर्व माझ्या भगिनी फक्त राजकीय नातं किंवा कामाच्या नात्यापुरतं नाही, मी प्रत्येक दिवाळीला त्यांना काही ना काही भेट उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे, मग माझा रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल किंवा गावात गेल्यानंतर त्यांच्या माझ्याबद्दलची आपुलकी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून विधानसभेतला एक सदस्य या नात्याने महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना वारंवार, मग आमच्या पक्षाचं जरी सरकार असलं नाही तर विरोधात जरी असलं तरी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मी कायम झगडत राहील.